हे कोणतरी रोज सकाळी उठून काहीतरी विचारणार आणि तुम्ही आम्हाला दांडकं पुढं घेणार आणि हा असं म्हणलं, मला काय घेणे देणे. त्याने काय म्हणायचं ते त्यांचा अधिकार आहे. लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली मतं, आपला विचार मांडण्याचा अधिकार आहे. परंतु त्याला प्रत्येकाला उत्तर द्यायला आम्ही काय बांधील नाही. मी आत्ता तुमच्या जिथं तासभर भाषण केलं. मी काय आम्ही महायुतीनं विकास केलेला आहे, काय इथल्या लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केलेला आहे, सरकारने काय काय इथं दिलेलं आहे, उद्याच्याला काय काय देऊ पाहतोय, मागं काय योजना बजेटमध्ये दिलेल्या आहेत, त्या सगळ्या तुमच्यासमोर ठेवण्याचं काम आम्ही लोकांनी केलेलं आहे. आणि लवकरच आचारसंहिता लागेल. आचारसंहिता लागल्यानंतर पुन्हा वेगवेगळ्या उद्घाटन आणि भूमिपूजनाला मर्यादा येतात आणि मग निवडणुकीचा प्रचाराची धामधूम सुरू होईल. किती लोक उभे राहतात, कुणाला किती जागा मिळतात, ह्याकरता थोडंसं पेशन्स ठेवा, थोडीशी सहनशीलता दाखवा. आमचं महायुतीचं ज्यावेळेस ठरेल त्यावेळेस प्रेस कॉन्फरन्स घेऊन एकनाथरावजी, मी, देवेंद्रजी, चंद्रशेखर बावनकुळेजी, सुनील तटकरेजी आम्ही एकत्रपणे तुम्हाला कुणाकुणाला कुठल्या कुठल्या जागा दिलेल्या आहेत आणि काय काय केलेलं आहे ते सांगू. एक खोडके या राष्ट्रवादीच्या महायुतीच्या उमेदवार असतील का? अजून त्या संदर्भात जर 288 जागांमध्ये कुठल्या जागा कुणाला तेच ठरलेलं नाही. एवढं स्पष्ट मी सांगितलं की झाल्यावर आम्ही तुम्हाला सांगू. तरी देखील तुम्ही परत प्रश्न विचारले अमरावतीचे आमदार काँग्रेसचे आहोत. त्याच्यामुळे एक मिनिट, त्याच्यामध्ये कुठल्या जागा कुणाला जातात ते एकदा ठरू द्या. ते ठरल्यानंतर मी आमचे उमेदवार कोण कोण सांगेन. मराठी माणसाचं आणि महाराष्ट्राच्या हक्काचं न्यूज चॅनल मराठी न्यूज 9.